संत तुकारामांना वैदिकांनी वैकुंठाला का पाठवलं याची कारणं आपण समजून घेत आहोत. दान, दक्षिणा, नवस, तीर्थाटन, उपवास, जप यात चमत्कार, मोक्ष इथल्या लुबाडणुकीला संत तुकारामांनी विरोध केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. उपवासाबद्दल ते काय म्हणत आहेत? आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून लहान मूल रडते, हट्ट करते, स्वतःला इजा करून घेते. उपवास करणाऱ्यांची मानसिकता लहान मुलासारखी असते. त्यांना वाटते आपण उपाशी राहिल्याने ईश्वर आपल्याकडे पाहील आणि आपले मनोरथ पूर्ण करेल. उपवास केल्याने रोजच्या ठरलेल्या वेळी आपल्या पोटात अन्न जात नाही. पोटात अन्न पचनासाठी रोजच्या सवयीने ठराविक वेळी स्राव स्रवत असतात. त्यावेळी पोट रिकामे असेल तर ते स्राव आतड्याला त्रास देतात, रक्तात मिसळून मेंदूपर्यंत पोचतात. यामुळे अल्सर, पित्त वाढणे, पोटदुखी इत्यादी दोष उत्पन्न होतात. पुरेसे अन्न पोटात गेले नाही तर कुपोषण होते. आपल्या देशात महिलांचे कुपोषण मोठ्या प्रमाणात होते. रक्त कमी होऊन ॲनिमिया होतो. मुले अपंग जन्मतात. या महिलांच्या कुपोषणामागे पुरुषप्रधान सवयींच्या बरोबर उपवासांचा मोठा वाटा आहे. संत तुकाराम उपवासाने ईश्वरप्राप्ती होईल, मनोरथ पूर्ण होईल या विचारांचा विरोध करतात. जप. काही जण जपाची माळ ओढत, मंत्रोच्चार करत अथवा एखाद्या देवाचे नाव घेत बसलेले आढळतात. उत्स्फूर्तपणे काम करता करता देवाचे नाव घेणे वेगळे आणि एका जागी बसून माळ ओढत ठराविक संख्येत जप करणे वेगळे. तुकाराम जप करण्याच्या विरोधात आहेत. त्याचा काही उपयोग नाही. एकेश्वरवाद. तुकारामांनी एकच देव मानला, तो म्हणजे विठ्ठल, पांडुरंग. सगळी मानवजात एकाच देवाची लेकरे आहेत. त्यांच्यात बंधुभाव असावा. समता. सगळी एकाच देवाची लेकरे असतील तर ती समान असली पाहिजेत. जन्माने कोणी कनिष्ठ किंवा वरिष्ठ होऊ शकत नाही, पवित्र किंवा अपवित्र होऊ शकत नाही. यातून त्यांनी वर्णव्यवस्थाच नाकारली. वर्णश्रेष्ठत्वाच्या नियमानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. ते ब्रह्म्याच्या तोंडातून जन्मलेत. त्यांनी धर्माचे काम करावे, ज्ञान देण्याचे आणि घेण्याचे काम करावे. ब्रह्माच्या बाहूतून क्षत्रिय जन्मले. ते ब्राह्मणापेक्षा कनिष्ठ आहेत. त्यांनी लढाया कराव्यात, राज्य करावे. ब्रह्माच्या मांड्यातून वैश्य जन्मले. ते क्षत्रियापेक्षा कनिष्ठ आहेत. त्यांनी व्यापार, धंदा व शेती करावी. शूद्र पायातून जन्मले. ते सर्वात कनिष्ठ आहेत. त्यांनी वरील 3 वर्णांची सेवा करावी. त्यांना ज्ञान, मान आणि धनाचा अधिकार नाही. वैदिक धर्म या वरील गृहीतकावर आधारित आहे. तुकारामांनी ही उच्च नीचता मानली नाही, त्याला भ्रम मानले. अशा भ्रमावरून भेदभाव करणे अमंगल असल्याचे म्हटले. शूद्रांनाही ज्ञान, मान, धनाचा अधिकार आहे हे त्यांनी ठणकावून सांगितले आणि आपला अधिकार बजावलाही. चमत्कार व मोक्ष. मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, नरक यांची भीती घालून वैदिक सामान्य लोकांना ठगवतात. तुकाराम म्हणतात, मोक्ष मुक्तीची आम्हाला गरज नाही. आम्ही संसारातले सुख भोगणार आहोत. त्यासाठी आम्ही शरीर बळकट ठेवू, निरोगी ठेवू. शकुन, अपशकुन, भविष्य, शुभवेळा या थापा आहेत. सर्व वेळा चांगल्याच असतात. बुवाकडे काही वेगळी शक्ती नसते. मंत्रतंत्रात शक्ती नसते. असल्या गोष्टी आम्हाला सांगू नका. चमत्कार खरे नसतात. अभ्यास आणि सरावाने या गोष्टी कोणालाही करता येतात. देवाच्या नावावर पैसे मिळवू नका. मानाने जगा. देवाच्या नावावर भीक मागून काही जण चरितार्थ चालवतात. त्याला दान, दक्षिणा नाव देतात. तुकारामांचा याला सक्त विरोध होता. विचार करा. प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. खूप जण सांगतायत म्हणून ते खरे असतेच असे नाही. ते म्हणतात, सत्य असत्याची मन केले ग्वाही, जुमानले नाही बहुमता. जीवनात असे प्रसंग खूप वेळा येतात. त्यावेळी कोणत्याही दबावाला, प्रलोभनाला बळी पडू नये. धीटपणे सत्य स्वीकारावे, सांगावे. सोवळे ओळे. धर्माचे प्रवक्ते पदार्थ, व्यक्ती, कृती यांचे लौकिक आणि अलौकिक असे वर्गीकरण करतात. अलौकिक बाबी शुभ, अशुभ, सोवळे, ओवळे, पवित्र, अपवित्र इत्यादी प्रकारात विभागल्या जातात. काही वृक्ष पवित्र मानले जातात, काही पक्षी अशुभ मानले जातात. खूप वेळा देवाची पूजा करण्यासाठी पुरोहित विशिष्ट धोतर नेसतात. ते मळकट कळकट असले तरी सोवळे असल्याने पवित्र मानले जाते. त्याला इतरांना स्पर्श करू दिला जात नाही.
ज्योतिषी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ठराविक काळ शुभ तर ठराविक काळ अशुभ ठरवतात. अशा सर्व प्रकारच्या वर्गीकरणास तुकारामांनी विरोध दर्शवला आहे. हा भेदभाव करणे अमंगल आहे. सोवळे ओवळे किंवा विटाळ मानायचाच असेल तर तो परद्रव्य परनारी यांचा विटाळ माना, असे ते म्हणतात. मुंडन शेंडी. केस कापून मुंडन करणे, ठराविक शेंडी ठेवणे हे काहीजण आपली वैशिष्ट्य समजतात. आपला श्रेष्ठपणा किंवा धार्मिकता दाखवण्यासाठी अशा गोष्टी करतात. काहीजण जटा आणि दाढी वाढवतात. अशा धार्मिक चिन्हांच्या प्रदर्शनापेक्षा अंतःकरण शुद्ध करा, असे तुकाराम म्हणतात. ज्योतिष. भविष्याबद्दल लोकांना कुतूहल असते. निसर्गावर आपले प्रभुत्व नसल्याने उद्याच्या घटना सांगता येत नाहीत. अशावेळी लोक ज्योतिषावर विश्वास ठेवतात. पण तुकाराम म्हणतात, भविष्य सांगणाऱ्याचे तोंडी पाण्याची आम्हाला इच्छा नाही. आम्हाला त्यांचा कंटाळा आहे. नामाचे महत्त्व. वारकरी संप्रदायात नामाला फार महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या पूजा अर्चा यज्ञयाग यांच्यापेक्षा नामाचा महिमा मोठा आहे. देव भक्तीचा भुकेला. तुम्ही त्याचे नुसते नाम घेतले किंवा स्मरण केले तरी पुरेसे आहे. इतर धार्मिक कृत्यांचे अवडंबर टाळण्यासाठी नाम हा पर्याय स्वीकारला आहे. नाम घ्यायला काळ वेळेचे बंधन नाही. मुहूर्त शुभ अशुभ पाहावे लागत नाही. पण मंत्र ठराविक लयीमध्ये शुद्ध स्वरूपात उच्चारावे असा दंडक आहे. नाहीतर त्याचा उलटा परिणामही होऊ शकतो. नाम घेण्याबाबतीत अशी कोणतीही अट नाही. आईला मुलाच्या बोबड्या बोलाचे कौतुक असते, त्यामागची भावना महत्त्वाची. पिंडदानामागील फसवणूक. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला मोक्ष मिळावा, स्वर्गात जागा मिळावी, मिळालेली जागा पुढे टिकावी अशा कारणाने पिंडदान केले जाते. आपल्या देशातील बहुतेक तीर्थक्षेत्रांचे अर्थशास्त्र पिंडदान या एकमेव शब्दावर अवलंबून आहे. एकेका तीर्थक्षेत्रावर अब्जावधींचा धंदा केवळ पिंडदान या मुद्द्यावर होतो. मेल्यावर आपले काय होईल, आपल्या पितरांचे काय होत असेल या चिंतेपोटी लोक ब्राह्मण भोजने आणि दानदक्षिणा देतात, शांती घालतात. दानदक्षिणांचा आणि ब्राह्मण भोजनांचा ओघ असाच सुरू राहावा म्हणून वैदिकांनी स्वर्ग नरक मोक्ष मुक्ती अशा संबंधीच्या अनेक भाकडकथा सांगून लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. पण संत तुकारामांनी 350 वर्षापूर्वी याच्या मागील फसवाफसवी उघड केली. ही ढोंगबाजी मानवी जीवनावरचे लांछन असल्याचे ते म्हणतात. माता पित्यांची ते जिवंत असतानाच सेवा करा, त्यांना खाऊ पिऊ घाला, मेल्यावर ते काही खाऊ शकत नाहीत असे प्रतिपादन संत तुकाराम करतात. मांत्रिक. मंत्रतंत्राने काही गोष्टी साध्य करता येतील असे सांगणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. तुकारामांच्या काळी तर विज्ञानाचे शोध लागले नसल्याने अशा बाबी मोठ्या प्रमाणावर होत्या. शहरातून वनस्पती औषधे विकणाऱ्या दुकानात मांत्रिकाचे साहित्य घेणारे गिराईक जास्त असते. 3 धारेचा लिंबू, 7 धारेचा लिंबू, जंगली प्राण्यांचे पंजे, नख्या, दात याबरोबर कासव, मांडूळ इत्यादी प्राणीही त्यांना हवे असतात. ठराविक उच्चारात मंत्र म्हणावे, धूप जाळावा, आहुती द्यावी म्हणजे गुप्तधन मिळेल, मूल होईल, कोर्ट कचेरीत यश मिळेल अशी आशा मांत्रिक दाखवत असतात. नोटा दुप्पट करणारे, पैशाचा पाऊस पाडणारे, नरबळी देणारे मांत्रिक अधूनमधून वृत्तपत्रात झळकतात. संत तुकारामांनी अशा बंधुगिरीवर त्या काळी कोरडे ओढले आहेत. त्यांच्याकडे काहीही अलौकिक शक्ती नसते, ते ईश्वराचे भक्त नसतात असे तुकारामांनी म्हटले आहे. वाणीचे महत्त्व. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. 3385 अभंग आहे. या अभंगात संत तुकारामांनी शब्दांचे महत्त्व विशद केले आहे. एखादा माणूस धन असेल, सोने नाणे रत्ने माणके असतील तर श्रीमंत गणला जातो. शस्त्रास्त्रे असतील तर ताकदवान असो. इथे तुकाराम म्हणतात, शब्द हेच आमचे धन आहे, शब्द हेच आमचे शस्त्र आहे, हे आमच्या जीवाचे जीवन आहे. आम्ही हेच धन लोकांना वाटणार. एवढेच नव्हे, शब्द हाच आमचा देव आहे, त्याची पूजाही आम्ही शब्दानेच करणार. विचार शब्दातून मांडले जातात, त्याची ताकद मोठी आहे. पैसा, शस्त्र आणि जीवनापेक्षा विचार मोठा आहे. संत तुकारामांनी ते सिद्ध केले.
ही ताकद लक्षात आली म्हणूनच वैदिकांनी अवैदिकांना शूद्रातिशूद्रांना शब्द वापरण्यावर बंदी घातली. म्हणूनच अभंग पाण्यात बुडवायला लावले. ही ताकद सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी परत मिळवून दिली. शब्दांच्या जोरावर समाजाला जागे करता येते, उठवता येते, पुढे नेता येते आणि झोपवताही येते. बहुजनांनी ध्यानात घेतले पाहिजे. कपडे होऊनी संन्यासी भगवी लुगडी, वासना न सोडी विषयांची. निंदिती कदान्न इच्छिती देवान्न, पाहता ती मान आदराचा. तुका म्हणे ऐसे दांभिक भजन, तया जनार्दन भेटे केली. केवळ भगवे कपडे घातले म्हणून कोणी साधू होत नाही. त्याच्या वर्तनातही बदल दिसला पाहिजे. अशा दांभिकाला ईश्वर भेटू शकत नाही. आजही स्वतःला साधू, योगी, साध्वी, महाराज, बाबा, बुवा म्हणवणारे लोक दिसतात. सामान्य जनता त्याला फसताना दिसते. त्यांना जागे करणारा हा अभंग आहे. कुंभमेळा आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या भटा जाली धनी. अंतरी पापाच्या कोडी, वरीवरी बोडी डोई दाढी. बोडिले ते निघाले काय पालटले सांग वहिले, पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. भक्ती विणे विण, तुका म्हणे अवघा शीण. ठराविक मुहूर्तावर स्नान केले तर पुण्य मिळणार, स्वर्गाचे दार उघडणार. अशा भावनेने 12 वर्षातून एकदा सिंहस्थ पर्वणी येते. नाशिकमध्ये सिंहस्थ पर्वणी आल्यावर पाहिल्या गोष्टी कुसुमाग्रजांनी काव्यरूपाने लिहून ठेवल्या आहेत. संत तुकारामांनी 350 वर्षापूर्वी अभंगरूपाने लिहून ठेवलेले निरीक्षण कुसुमाग्रजांच्या काव्याशी तंतोतंत जुळते. 350 वर्षानंतरही या प्रवृत्तीत फरक पडला नाही. बाह्य अवडंबराचा काही उपयोग नाही. अंतरंगात फरक पडला पाहिजे आणि बाह्य अवडंबरापासून, भोंदू गोसाव्यापासून जनतेने सावध राहिले पाहिजे. हा संदेश तुकाराम महाराज देतात. पुढे 6वा भाग पाहू. धन्यवाद.